नमस्कार. स्वर विद्या श्वासाचे गूढ विज्ञान ह्या आपल्या ई पुस्तकाच्या सिरीजची आपण सुरुवात केलेली होती. गेल्या व्हिडिओमध्ये आपण तत्वांची ओळख बघितली, त्याच्यानंतर आपण चंद्रस्वर चालू असेल आणि त्यामध्ये दोन महत्वाचे तत्व आपण जाणून घेतले, त्याच्यात काय कार्य करायचे ते जाणून घेतले. आज आपण सूर्यस्वर चालू आहे, माझा उजवा स्वर चालू आहे, सूर्यस्वर चालू आहे आणि सूर्यस्वरामध्ये मला जर कार्य करायचे तर मला दोन तत्वे खूप महत्वाची आहेत, ती म्हणजे अग्नितत्व आणि वायू तत्व. बरोबर आहे. अग्नितत्वामध्ये मला काय काम करायचं आहे, वायू तत्वामध्ये मला काय काम करायचं आहे, आपण त्याला आज जाणून घेऊया. अग्नितत्व चालू आहे. अग्नि म्हणजे उष्ण, गतिमान, सक्रिय, पुरुष प्रधान तत्व आहे. हे जोश, पराक्रम, निर्णय क्षमता वाढवणं, या बदल घडवून आणण्यासाठी अशी आपल्याला काही कार्य करायची आहेत, याची क्षमता वाढवायची आहे. तर आपल्याला सूर्यस्वर आणि अग्नितत्व चालू असेल त्यावेळेसच कार्य करायचे आहे. मग या टायमाला काय काम करायचं, जसं शत्रूवर विजय मिळवायचा आहे तुम्हाला, कोणताही शत्रू असेल, सूर्यस्वर अग्नितत्व करा, काम तुमचं 100% होईल. न्यायालयीन केस आहे, या वादविवाद आहे, वकिली आहे, तर तुम्ही सूर्यस्वर अग्नितत्वामध्ये करा. राजकारण करायचं आहे, सभा घ्यायची आहे, भाषण द्यायचं आहे, हे कार्य सुद्धा तुम्ही सूर्यस्वर अग्नितत्व चालू असेल त्यावेळेसच करा. लष्करी किंवा पोलीस संबंधी काही कार्य असेल तर तुम्ही ते सूर्यस्वर अग्नितत्व चालू असेल त्यावेळेसच करा. मोठा प्रोजेक्ट तुम्हाला सुरू करायचा आहे, मोठा प्रोजेक्ट सुरू करायचा आहे, तोही तुम्हाला सूर्यस्वर आणि अग्नितत्वामध्ये करा. महत्वाचा निर्णय घ्यायचा आहे, तोही तुम्ही अग्नितत्वामध्येच घ्या. शस्त्रक्रिया म्हणजे ऑपरेशन करायचं आहे, कोणतंही ऑपरेशन करायचं आहे तुम्हाला, हॉस्पिटलमध्ये जाताना या ऑपरेशन थिएटर मध्ये जाताना सूर्यस्वर अग्नितत्व चालू असेल त्यावेळेस जा, ऑपरेशन सक्सेसफुल होईल तुमचं. नवे व्यायाम करायचे आहेत, कठोर साधना सुरू करायची आहे, एक्सरसाइज करायची आहे, सूर्यस्वर अग्नितत्वामध्ये करायला सुरुवात करा. मोठ्या गुंतवणुकीस सुरुवात करायची आहे, त्यावेळेस सुद्धा तुम्ही सूर्यस्वर अग्नितत्व चालू असेल त्यावेळेसच ते करा. महत्वाची करार करायचा आहे तुम्हाला, एखादा बरोबर डील करायची आहे, तुम्ही तुमची सूर्यस्वरामध्ये आणि अग्नितत्वामध्ये करायला सुरुवात करा. यज्ञ करायचा आहे, हवन करायचं आहे, अग्निहोत्र करायचं आहे, तुम्ही सूर्यस्वरामध्ये अग्नितत्वामध्ये करायला सुरुवात करा. लोह धातूशी निगडीत कोणताही उद्योग तुम्हाला सुरू करायचा आहे, अग्नितत्वामध्ये सुरुवात करा. स्वयंपाक करायचा आहे, भट्टीशी संबंधित काही कार्य करायचे आहे, सूर्यस्वर अग्नितत्वामध्ये करायला घ्या. अग्नितत्वाची कार्य ही महत्वाची जेवढी आहेत ती मी तुम्हाला आता सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. बाकीची इतर कार्य सुद्धा मी तुम्हाला माझ्या पुस्तकामध्ये दिलेली आहेतच. आता सूर्यस्वर चालू आहे, अग्नितत्वाची कार्य झाली माझी, पण सूर्यस्वर चालू आहे आणि वायू तत्व मला घ्यायचं आहे. तर वायू तत्वामध्ये मला काय काय काम करायचं आहे आपण ते जाणून घेऊया, तेही खूप महत्वाचं आहे. वायू तत्व हा चंचल आहे, गतिशील आहे, संवाद आहे, बुद्धिमत्ता आहे, हालचाल प्रवास देणारा आहे, तो झपाट्याने परिणाम देणारा सुद्धा आहे. पटकन परिणाम जर हवा असेल, फास्ट रिझल्ट हवा असेल तर सूर्यस्वर
वायू तत्व. बरोबर आहे. आपण याच्यात काय काय काम करू शकतो ते थोडक्यात जाणून घेऊया. लांब पल्ल्याचा जो प्रवास आहे तो तुम्ही सुरू करू शकता. लांब पल्ल्याचा प्रवास जर सुरू करायचा असेल तर तो तुम्ही सूर्यस्वर वायू तत्वामध्ये केला तर सक्सेस होतो. जसं मला ड्रायव्हिंग करायचे आहे, गावी जायचं आहे, तर त्यावेळेस मी सूर्यस्वर वायू तत्व त्यावेळेस गाडी चालवायला घेईन ते मी सुरक्षित जाईन माझ्या ठिकाणावरती. वाहन खरेदी करायचं आहे, एखादं मला गाडी घ्यायची आहे या ड्रायव्हिंग करायचे आहे, तुम्ही सूर्यस्वरामध्ये वायू तत्वामध्ये करू शकता. स्थलांतर करायचं आहे म्हणजे स्थलांतर घराचं पण होतं, ऑफिसचं सुद्धा होतं, कंपनीचं सुद्धा होतं. कंपनीचं स्थलांतर करायचं आहे, या ऑफिसचं स्थलांतर करायचं आहे, या घराचं स्थलांतर करायचं आहे. सूर्यस्वर वायू तत्वामध्ये स्थलांतर करायला सुरुवात करा. व्यापारी बोलणी करायची आहे, डील फायनल करायची आहे, तर तुम्हाला सूर्यस्वरामध्येच करायचं आहे. आणि तत्व कोणतं राहील त्यावेळेस वायू तत्व तुमच्याकडे राहायला पाहिजे आहे. बाजारपेठ या विक्री संबंधी काही उपक्रम करायचा आहे तो तुम्ही वायू तत्वामध्येच करायला घ्या. जलद निर्णय घेऊन नवीन प्रकल्प सुरू करायचा आहे तो सुद्धा तुम्हाला सूर्यस्वरामध्ये सूर्यस्वरामध्ये वायू तत्वामध्ये कार्य करायचं आहे. सभा घ्यायची आहे, मीटिंग घ्यायची आहे, व्याख्यान द्यायचे आहे, भाषण द्यायचं आहे तुम्हाला वायू तत्वामध्ये. शासकीय कार्यालयीन कामे करायची आहेत, गव्हर्नमेंटची कोणतीही कामं करायची आहेत तर वायू तत्वामध्येच करा. कायदेशीर सल्ला मसलत करायची आहे ती सुद्धा वकिलाजवळ या जो तुम्हाला आयडिया देणार आहे त्या व्यक्तीच्या समोर तुम्ही वायू तत्वामध्ये सूर्यस्वर वायू तत्वामध्ये कार्य करायला सुरुवात करा. नवीन ओळख वाढवायची आहे तुम्हाला तर तुम्ही सूर्यस्वर वायू तत्वामध्ये वाढवायला घ्या. म्हणजे काय तर तुम्ही तुमची ऍड जी काय करता ती तुम्हाला सूर्यस्वर वायू तत्वामध्येच करा. ती वायू सारखी पसरेल. काहीही बोलायला, काही सभा घ्यायला, काही समजवायला जाल सूर्यस्वर वायू तत्वामध्ये सांगा, ती झपाट्याने त्याचा प्रचार आणि प्रसार होईल. मोठ्या लोकसमूहाशी संपर्क साधू शकता. सार्वजनिक कार्यक्रमामध्ये सहभाग तुम्ही घेऊ शकता. कोणत्या स्वरात? वायू तत्वामध्ये, सूर्यस्वरामध्ये. हवेची किंवा ऊर्जेची साधने म्हणजे वायू, टर्बाईन, यंत्रसामग्री इत्यादी सारखी जे काही कार्य तुम्हाला करायचे आहेत तुम्ही हे सूर्यस्वर आणि वायू तत्वामध्ये करू शकता. हवामान, वाऱ्याशी संबंधित प्रकल्प तुम्ही या तत्वामध्ये साध्य करू शकता. पत्रव्यवहार, कुरिअर या संप्रेषण यांसारखे प्रचार माध्यमाच्या गोष्टी आहेत त्या तुम्ही सूर्यस्वर वायू तत्वामध्ये करू शकता. ही झाली थोडक्यात माहिती सूर्यस्वर आणि त्याचे दोन जे तत्व आहेत अग्नी आणि वायू त्याच्यात तुम्हाला काय कार्य करायचे आहेत ते खूप महत्वाचे आहे. याचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल. थोडासा अभ्यास आहे, जास्त नाही. रोज जर तुम्ही याचे सराव केलेत, आता माझ्यासमोर कोणता चालू आहे, कोणतं तत्व चालू आहे, किती पर्यंत आलेलं आहे, किती मिनिटं राहिलेलं आहे, स्वतःचा स्टडी वाढवा, स्वतःची प्रॅक्टिस वाढा. ऑटोमॅटिकली तुम्हाला स्वर विद्येमध्ये तुम्ही मास्टर बनाल. पण सरावाशिवाय काहीही नाहीये. थोड्या कारणासाठी स्वर चेक करायला सुरुवात करा. नाही समजत आहे, तुमचा भरला स्वर आहे, जो स्वर चालू आहे त्याला आतमध्ये घेऊन त्याच्याने कार्य करायला सुरुवात करा. सुरुवात तर करा, त्याशिवाय काहीही होणार नाही. आशा करतो सूर्यस्वर चंद्रस्वराबद्दल माहिती मिळालेली आहे. अधिक माहिती पुस्तकामध्ये आहे आपल्या. आपण इथेच थांबूया, याचे सराव करा. इथेच थांबतो मी. भेटूया पुढच्या
महत्त्वाच्या चॅप्टरकडे. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.